ऐका, वारकरी शिक्षण संस्थेची नियमावली आहे 4 वर्षाचा अभ्यासक्रम. पहिल्या वर्षामध्ये भांडारकरांचं व्याकरणाचं पुस्तक, अभंग ओव्यांचं पाठांतर. दुसऱ्या वर्षामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास. पहिल्या वर्षात गीतेची संहिता, दुसऱ्या वर्षात अर्थासह भगवद्गीता, विचारसागर वेदांताचा ग्रंथ, अभंग ओव्यांचं पाठांतर. तिसऱ्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी, पंचदशी. पंचदशी हे वेदांताचा विद्यारण्य स्वामीचा फार सुंदर ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी जीवनाला दिशा देण्याकरता. एक गोड वाक्य सांगू महाराज. उरलेली ज्ञानेश्वरी, निवडक अभंग, उरलेली पंचदशी 4थ्या वर्षामध्ये, आणि 4 वर्षानंतर कीर्तन परीक्षा. आम्हाला अभिमानही आहे आणि आम्हाला स्वाभिमानही आहे. आम्ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलंय. परीक्षेची लय मौज असते बरं. आता ज्यांना कीर्तनाची सवय असते ते चांगलं कीर्तन करून मोकळे होतात. 40 मिनिटाची वेळ. परीक्षक गुरुजी समोर बसलेले असतात, ते खालून सांगतात, हां आनंदाच्या कोटी अभंग घ्या आणि याच्यावर कीर्तन करा. आणि मग तो आलेल्या अभंगाला गायचं, त्याला चाल म्हणायची, सगळे प्रमाण स्वतःच म्हणायचे, आणि 40 मिनिटामध्ये अभंग निरूपण करायचं. ज्याला जमतं त्याला जमतं, ज्याचं पहिलंच असतं त्याची लय अवघड परिस्थिती होते. कसं तरी ते बोलायला सुरू करतं, आणि हे बघा, आणि हे बघा, आणि हे बघा. परीक्षक म्हणतात, काय बघा, तुझं धोतर बघा का शर्ट बघा. काय म्हणतात महाराज या अभंगामध्ये? या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात? अभंगामध्ये महाराज या काय म्हणतात? काय म्हणतात महाराज? परीक्षक गुरुजी म्हणतात, महाराज म्हणतात तू खाली बस आणि दुसऱ्याला उभा राहू दे. सोपं आहे का महाराज? काही काय महात्मे 20-25 मिनटं कसं तरी कडेला नेतात, आणि मग शेवटच्या वेळेला म्हणायचं असतं, बोलण्याच्या ओघामध्ये जे चुकीचं गेलं ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे बरोबर होतं ते माझ्या गुरुवर्यांचं. हे कीर्तन झाल्यावर भांबावून गेलेलं राहतं. हे बघा, बोलण्याच्या ओघामध्ये जे चुकीचं गेलं ते माझ्या गुरुजीच्या बुद्धीचे दोष, आणि जे बरोबर होतं ते माझं. परीक्षक म्हणतात, घालीन लोटांगण वंदीन शरण. अशी मजा येते परीक्षेमध्ये महाराज. मांड्या विठ्ठल विठ्ठल करायला लागतात. ऐका महाराज, तुम्हालाच नाही, जी टॉकीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मायबापांना मी सांगेल, आपल्या मरणानंतरही जर आपलं नाव निघावं वाटत असेल तर आपले लेकरं चांगल्या संस्कारात वाढले पाहिजे, याची खबरदारी मायबापांनी घेतली पाहिजे. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. चांगले लेकर घरात आले तर तयाचा हरीख, वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. लेकरांना 4 गोष्टी शिकवा. त्याला सांगा, तुला तुझं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं आहे. त्याला सांगा, तुला नेतृत्व करायचं आहे. त्याला शिकवा, तुझ्याकडं दातृत्व असलं पाहिजे. आणि त्याला सांगा, तू प्रभावीपणे वक्तृत्व केलं पाहिजे. ज्या लेकराकडे ह्या 4 गोष्टी आहेत ना, कथेच्या गादीवरून संतांची शपथ घेऊन सांगतो, ज्या लेकरांना तुम्ही ह्या 4 गोष्टी दिल्या, जगाच्या बाजारात ती लेकरू कुठंही टाका, अपयशी होणार नाही, यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व. त्याला कर्तृत्वान बनवा. त्याला सांगा, माझ्या नावाचा आधार न घेता तू तुझं नाव सिद्ध करून दाखव. कर्तृत्व. तू नेतृत्व करायला शिक. समाजाचं नेतृत्व कर, वारकऱ्यांचं नेतृत्व कर, समाज गोळा करायला शिक. नेतृत्वातून कामं करता येतात. एक काठी सहज तुटल्या जाते, पण 25 काट्या एकत्र गोळा केल्या आणि त्या मोडायला सांगितल्या तर त्या सहजासहजी मोडल्या जात नाही. मग पहिलं ध्यानात ठेवा, पहिलं माणसानं शिकलं पाहिजे. त्या शिक्षणाचा वापर संघटित होण्यासाठी केला पाहिजे, आणि संघटित होऊन माणसानं संघर्ष करायला शिकलं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
लेकरांना हे द्या, नेतृत्व गुण द्या, दातृत्व त्याला सांगा. या जगामध्ये ईश्वरानं तुला जे काही दिलंय त्यातलं काहीतरी इतरांना वाटण्यासाठी दिलंय. तुझ्याकडं ज्ञान आहे तर ज्ञान इतरांना वाट. तुझ्याकडं धन आहे, त्या धनाचा इतरांच्या भल्यासाठी उपयोग कर. तुम्हाला सांगू का महाराज, दातृत्व माणसाकडं असावं. ज्याच्याकडं धन आहे त्याने धनाचं दान करावं, ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याने ज्ञानाचं दान करावं, ज्याच्याकडं प्रेम आहे त्याने जगाला प्रेम द्यावं, दान करायला शिक. सध्या काय झालंय महाराज, या जगामध्ये म्हणजे आपल्या देशापुरतं सांगतो, आपल्या महाराष्ट्रापुरतं सांगतो, सध्या महाराष्ट्रात 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचं टेन्शन आहे सगळ्याच्या डोक्याला. ऐका काय काय टेन्शन आहे. पहिलं टेन्शन, कामाला माणसं मिळत नाहीत. वाक्य कळलं? पहिलं टेन्शन, कामाला माणसं मिळत नाही. दुसरं टेन्शन, मिळालेले माणसं कामाचे नाहीत. पहिले कामाला माणसं मिळत नाहीत, मिळालेले माणसं कामाचे नाहीत. आणि तिसरं, हाताला काम नाही. हाताला काम नाही, कामाला माणसं नाहीत आणि मिळालेले माणसं कामाचे नाहीत. अजून सांगतो 3 प्रकारचे लोक आहेत जगामध्ये. पहिले लोक आहेत कष्टाळू, दुसरे लोक आहेत कष्ट टाळू, आणि तिसरे तर लयच नमुने आहेत कसं टाळू. कष्टाळू, कष्ट टाळू आणि कसं टाळू. कष्टाळूंची अडचण नाही, अडचण दुसऱ्या दोघांची आहे. दातृत्व शिकवा लेकरांना. तुम्हाला सांगतो महाराज, एखादी गरीब वस्तीतली शाळा निवडा. 150-200 विद्यार्थी असतील. 10 रुपयाची एक वही, 5 रुपयाचा एक पेन घेऊन त्या शाळेमध्ये जा आणि त्या चिमुरड्याच्या हातात एक वहीने एक पेन द्या. कथेच्या व्यासपीठावरून सांगतो महाराज, पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर तुम्हाला जो आनंद होईल तेवढा आनंद त्या चिमुरड्याच्या हातातली वही आणि पेन पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही. घेऊन बघा कधी तर. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा देवतेत. याला दातृत्व म्हणायचं. नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व. वक्तृत्व पाहिजे महाराज. तुम्ही स्वतःला जगापुढं सिद्ध करायचं ना, तर तुमचं बोलणं तितकं प्रभावी असलं पाहिजे. तुम्ही बोलायला 2 माणसाशी संवाद करा, नाही तर 10 माणसाशी संवाद करा. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हा ती सगळी माणसं तुमच्या बोलण्यानं मंत्रमुग्ध झाली पाहिजे. एवढं सामर्थ्य तुमच्या वक्तृत्वात आलं पाहिजे. हे लेकरांना द्या. तुम्ही पहा, कुठलाही जॉब, कुठलीही नोकरी मुलाखत घेतल्याशिवाय दिल्या जात नाही. मग त्या मुलाखतीला सामोरं जायचं तर लेकराकडं काय असलं पाहिजे? वक्तृत्व असलं पाहिजे, भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, शब्दफेक, संवाद, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत असली पाहिजे. वक्तृत्व द्या. ही सोपी गोष्ट नाही. एका शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, गॅदरिंग, एका पोरानं भाषण करायचं ठरवलं. गोष्ट तयार केली त्यानं. गोष्ट उभं राहिलं, त्याचं नाव पुकारलं, ते उभं राहिलं. समोर सगळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे पाहिले. लागलं थरथर कापायला, बोबडी वळायला लागली, लटलट कापायला, घाम फुटला. त्यानं म्हणला, हे बघा, हे बघा, मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. शिंपळगावचा पिंपी नदीच्या सोग्यानं तोंड पुसत धोतराच्या काटानं चालू लागला. अशी फजिती होऊ नये ना. लेकराला वक्तृत्व दिलं पाहिजे. आमच्या जोग महाराज संस्थेत हे सगळं दिल्या जातं. नेतृत्व गुण विकसित केल्या जातात, दातृत्व शिकवल्या जातं, कर्तृत्ववान बनवल्या जातं आणि खास करून वक्तृत्वाचा गुण बहाल करून महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार म्हणून मिरवण्याकरता विद्यार्थ्यांना पाठवल्या जातं. हे जोग महाराज संस्थेचं वैशिष्ट्य. आता तर प्रतिज्ञापत्र आहे. मी कोणाची हुजरेगिरी करणार नाही, विनाकारण कोणाचं वर्णन कीर्तनाच्या गादीवरून करणार नाही.
मी राजकीय भाष्य कीर्तनाच्या गादीवरून करणार नाही. मी कीर्तनातून अभंगातले भाव काढण्याचाच प्रयत्न करेल, स्वतःचा भाव वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही. कीर्तनकारांनी भाव काढावेत, स्वतःचा भाव वाढवू नये. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आचारसंहिता 17ला संस्थेची स्थापना जोग महाराजांच्या हस्ते झाली. स्थापनेनंतर 4च वर्ष जोग महाराज राहिले. 1920ला माघवद्य प्रतिपदा गुरुवार सकाळी 9 वाजता जोग महाराजांनी आळंदीच्या घासवाले धर्मशाळेमध्ये देह ठेवला. आपण जोग महाराज चरित्र ऐकताना हे सगळं ऐकलंय. त्यावेळेला स्वामी मात्र आळंदीत नव्हते. सगळ्यात मोठ्या वेदना स्वामीच्या जीवनात ह्या झाल्या. जोग महाराजांनी देह ठेवला तेव्हा स्वामी मात्र इगतपुरीला अडकलेले होते. उत्तर क्रियेलाही स्वामीला येता आलं नाही, दर्शन मिळालं नाही. मग पुढं वारकरी शिक्षण संस्थेचं काय करायचं? मुलं तर आता शिकायला येतात. वारकरी शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद बंकट स्वामींना देण्यात आलं. बोला बंकट स्वामी महाराज की जय. 1920ला जोग महाराज गेले. त्याच साली अधिक मास आला. अधिक महिन्याचा महिनाभर सप्ताह, महिनाभर उत्सव साजरा करण्यात आला. पुन्हा 20 नंतर 23ला एक अधिक मास आला. दर 3 वर्षांनी येतो ना अधिक मास. पुन्हा 1923चा अधिक मास आळंदीमध्ये भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला. आणि पुन्हा स्वामींना वाटू लागलं काय करावं, किती लोकांमध्येच मिरवावं, आत्मकल्याणही केलं पाहिजे. नको आता हा सगळं देणग्या गोळा करा, संस्थेचं बांधकाम करा, खूप झालं आता, हे 4 वर्ष करतोच आहे. विरक्त व्हावं म्हणून पुन्हा 1924ला विरक्ती. संस्थेचा कारभार मामांच्या स्वाधीन केला, मारुती महाराजांच्या स्वाधीन केला, लक्ष्मणोबाच्या स्वाधीन केला. आणि स्वामी गेले पंढरपूरला. 21 दिवसांचा उपवास केला. काय निष्ठा आहे महाराज, काय विरक्ती आहे. 21 दिवसाचा उपवास, काहीच खायचं नाही, फक्त पाण्यावर राहायचं. चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाचं दर्शन, एकांतात अध्ययन आणि उपवास. पुन्हा मामा गेले, लक्ष्मणबुवा गेले. समजूत काढली असं करू नका, संस्थेला तुम्ही नाही तर संस्थेचं वैभव नाही. संस्था तुमच्या जीवावर आम्ही उभी केली आहे. महाराष्ट्रभर तुम्ही फिरता, भाविकांकडून देणग्या गोळा करता, म्हणून संस्था चालते. 1926ला पुन्हा अधिक मास. अधिक मासाचं भव्य सप्ताहाचं नियोजन यावेळेला पंढरपुरामध्ये केलं. भव्य दिव्य सप्ताह झाला पंढरपुरामध्ये. जोग महाराजांनी सार्थ ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय लिहून ठेवले होते. 16 अध्यायांचं लिखाण करायचं होतं. जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. मग स्वामी माधवरावजी देशमुख सगळ्यांनी एकत्र बसावं, पांडुरंग शास्त्री कुलकर्णी, आणि सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा करून अध्यायांचं सार्थ ओव्या लिहाव्यात. 1927ला सार्थ ज्ञानेश्वरीचं काम पूर्ण झालं. आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं संपादक बंकट स्वामींच्या नेतृत्वाखाली 1927 साली वारकरी शिक्षण संस्थेची छापील प्रत, पहिली ज्ञानेश्वरीची छापील प्रत बाजारात उपलब्ध झाली. बोला बंकट स्वामी महाराज की जय. पुन्हा 26 नंतर 28ला अधिक मास आला. नाशिकला भला मोठा सप्ताह महाराजांनी घडून आणला. आणि तिथून सप्ताह झाला की मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी नावाचं गाव आहे. येडशीच्या जवळ रामलिंग पर्वत आहे. त्या पर्वतात गेले महाराज आणि 1 महिना अनुष्ठान केलं. महाराजांचा अनुष्ठानावर फार स्वामींचा भर. 1 महिन्याच्या अनुष्ठानानंतर अमृतवाहिनी प्रवरा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावर ज्ञानेश्वरी मंदिर आहे. तिथं गेले, मौन व्रत धारण केलं, अनुष्ठान केलं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ऐकून ठेवा, मंदिर जर ज्ञानेश्वरीचं आहे तर पारायण ज्ञानेश्वरीचं झालंच पाहिजे. नामदेवराय म्हणतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्यावर आमचा हरी कृपा केल्याशिवाय राहत नाही.
फक्त ज्ञानेश्वरी भाव धरून वाचली पाहिजे. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हारी, कृपा करी हारी दयावारी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावर. ज्ञानेश्वरी पारायण झालं. आश्विन महिन्यामध्ये वैकुंठवासी रामकृष्ण हरी भडकमकर यांच्याकडे दुर्गोत्सव असायचा. त्याच्यामध्ये वार्षिक कीर्तन असायचं स्वामींचं. ते कीर्तन केलं. तिथून सातारला गेले. साताऱ्याला मेरुलिंग पर्वतावर गेले. तिथंही अनुष्ठान केलं. मग त्या मेरुलिंग पर्वतावर स्वामी राहत असताना महिगावचे इनामदार भाऊसाहेब मुतालिक यांनी 4 माणसं महाराजांच्या सेवेसाठी पाठवली. मेरुलिंगाचं अनुष्ठान संपवलं आणि कार्तिक आश्विनानंतर कार्तिक म्हणजे पंढरपूरची वारी. पंढरपूरला कार्तिक वारीसाठी स्वामी महाराज पोहोचले. पंढरपुरातून निनगुरला गेले. निनगुरवरनं स्वामींनी कार्तिकीसाठी निनगुर ते पंढरपूर ही पायी वारी सुरू केली आहे. स्वामींनी सुरू केलेली वारी आजही सुरू आहे. स्वामींचे पट्टशिष्य वैकुंठवासी रामहरी बाबा आणि आता विद्यमान बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे निनगुरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वामींनी सुरू केलेला कार्तिकीचा पायी वारी सोहळा अद्यापपर्यंत सुरू आहे. मग भाविकांमधून मागणी येऊ लागली की स्वामी, पंढरपुरात आपण कार्तिकीला दिंडे आणतो, आपल्या भाविकांना उतरण्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्याच्यासाठी मठ बांधा. आणि मग लोकवर्गणीमधून 80,000 रुपये त्या काळात गोळा केले. आणि त्या 80,000 रुपये खर्चून 1931 साली बंकट स्वामींनी प्रदक्षिणा रोडवर भव्य असा मठ बांधला भाविकांच्या व्यवस्थेसाठी. आताही तो मठ पंढरपुरामध्ये आहे, आपण बघू शकता. बोला बंकट स्वामी महाराज की जय. जवळजवळ स्वामींनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. सार्थ ज्ञानेश्वरी झाली, सार्थ गाथा झाला. वारकरी शिक्षण संस्थेचं भव्य असं कार्यही झालं. पण दगदग खूप झाली. आता वाहनं आहेत, सोयी आहेत, रस्ते चांगले आहेत. त्या काळात वाहनं नाही, सोयीसुविधा नाही, रस्ते चांगले नाही. बैलगाडीनं प्रवास, पायी प्रवास, नदीतून प्रवास. पण जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारी. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. जनसेवेचा वसा काकडा व्हायचा महाराज बंकट स्वामींचा. पंढरपुरातल्या मठात चातुर्मासात काकडा व्हायचा. 5,000 लोक स्वामींच्या काकड्याला हजर राहायचे. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला,
वैष्णवांचा मेळा गरुडा पारिजात वळवटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दांडी उभ्या जोडून हात काकडा म्हणजे काकडा मला आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा मागतो मी दातारा मागतो मी दातारा योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता 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 मनान पुरे धनी देखिला माय म्या देवाचा देव देवाचा देव विठला संदेह निमाले तुझे पण माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही आधरोनिया पाही भवातारी दातारा चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तोची विठोबा हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणे मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा वाचा गेली बहिरा झालो या जगी असा काकडा रंगायचा महाराज. आता बंकट स्वामी जर सांगायचे तर काकड्याच्या 2-4 अभंगाच्या चाली गायल्याशिवाय जर स्वामी सांगितले तर ते स्वामींचं चरित्र पूर्णच होणार नाही. हजारो चाली अभंगांना लावल्यात, अतिशय गोड चाली. किती प्रसन्नपणे कार्तिक महिन्यात काकडा असतो आपला. ह्या चाली सगळ्या बंकट स्वामींच्या आहेत. त्यांनी कृपा केली. एक प्रसिद्ध अभिनेते होते, प्रसिद्ध गायक होते. त्यांना एक नाटक बसवायचं होतं आणि काही वारकरी चाली त्यांना पाहिजे होत्या. त्यांना लोकांनी म्हटले चाली पाहिजे ना बंकट स्वामी. मग ते अभिनेते गायक बंकट स्वामीच्या चाली शिकण्याकरता पंढरपुरात राहिले. काकड्याला बसायचे, चाली शिकायच्या. चाली शिकून घेतल्या. नाटक बसवलं त्यांनी. आता नाटक रंगमंचावर आलं. त्यांना वाटलं वा आपण चाली शिकलोय बंकट स्वामीच्या, तर ते नाटक पाहायला स्वामींना बोलवावं आपण. मोफत पास पाठवल्या 5 आळंदीला. आणि स्वामींना सांगितलं तुम्ही आणि तुमच्या समवेत 4 लोक आमच्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला या मोफत पास तुम्हाला दिल्यात. पहिल्या रांगेत बसून नाटक तुम्हाला बघायचंय. पास घेऊन आलेल्या आयोजकांना स्वामी म्हटले माफ करा, तुमचे अभिनेते फार मोठे आहेत, त्यांचं गायनही उत्तम आहे, पण मला त्यांच्या नाटकाला येता येणार नाही.
ते म्हटले अहो चाली तुमच्या वापरल्यात, वापरा ना, त्या माझ्या कुठं आहेत? वारकरी संप्रदायाच्या चाली आहेत, वापरल्या, आनंदाची गोष्ट आहे. पण मला नाटक पाहायला येता येणार नाही. माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे वारकरी संप्रदायाची. जबाबदार माणसानं कसं वागायचं ह्या प्रसंगातून शिकावं. मोठ्यांकडं पाहून छोटी माणसं वागत असतात, म्हणून मोठ्यांनी जबाबदारीनं वागायचं असतं. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः, येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, आणि एर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यांकडं पाहून छोटे वागत असतात. माझ्यावर जबाबदारी, मी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. उभा महाराष्ट्र माझ्या वागण्यावर लक्ष ठेवून आहे. काय गोड वाक्य बोलले स्वामी. तुमचा अभिनेता गायक खूप मोठा आहे, पण मला ते नाटक पाहायला येता येणार नाही. त्याचं कारण हा बंकट स्वामी जर नाटक पाहायला गेला तर बंकट स्वामीला मानणारा वर्ग तमाशा पाहायला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी जबाबदार आहे. मला आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. आमचे गुरुवर्य पूजनीय विठ्ठल बाबा घुले सांगायचे, घुले बाबा म्हणायचे, आम्ही 2 तास किती सुंदर बोलतो बघू नका, आम्ही 22 तास किती चांगलं वागतो हे एकदा बघितल्याशिवाय राहू नका. आमचं आचरण किती चांगलं आहे हे एकदा तपासा. ज्या चरणांचं आचरण पवित्र असतं ते चरण वंदन करण्याच्या पात्रतेचे असतात, आणि ते चरण ज्यांचे असतात त्यांना म्हणायचं असतं तुम्ही संत माय बाप कृपावंत. ज्यांच्या चरणांचं आचरण पवित्र असतं ते महात्मे पवित्र असतात, आणि अशा महात्म्यांना हात जोडून म्हणायचं असतं तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. काय महाराज रुबाब आहे. म्हणून ऐका, मला झी टॉकीजवरून जगात लोक पाहत आहेत. जिथवर ही वाहिनी पोहोचली आहे, जिथवर माझा मराठी बांधव, माझा महाराष्ट्रीयन श्रोता मला श्रवण करतोय, तुमच्या पायी हात जोडून विनंती करतो, लेकरांवर चांगले संस्कार घडवायचे असतील तर तुम्ही स्वतःचं वागणं चांगलं ठेवा. तुमच्या वागण्याकडं पाहून लेकरं शिकत असतात. बाप बिडी ओढू लागला की लेकरू पेटून आणता आणताच ओढायला सुरू करतो. बाप पेग मारू लागला तर उरलेला घोट पोरग घ्यायला सुरू करतं. हे ध्यानात ठेवा. बघा, वागण्यातून बोलण्यातून लेकरं कसे शिकतात. एक घडलेली गोष्ट सांगतो. रविवारचा दिवस होता. मुलाला शाळेला सुट्टी होती, पण वडिलांना ऑफिसात काहीतरी काम होतं. 6 वर्षाचं लेकरू होतं. वडील ऑफिसला निघाले, लेकरांना हात धरला, बाबा मला पण तुमच्या सोबत यायचे, मला आज सुट्टी आहे. बाल हट्ट आहे. लेकराला सोबत घेतलं, ऑफिसमध्ये गेले. साहेबांना चहा हवा होता. शिपायाला सांगितलं चहा आण. ते हॉटेलमधलं पोरग चहा घेऊन आलं. चहा जरा थंड झाला होता. चहामध्ये साखर कमी होती. साहेब चिडले, म्हटले हला चहा आणतो, ने माघारी. त्या 6 वर्षाच्या लेकरानं हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. काम आटोपून बापले घरी आले. दुसऱ्या दिवशीची सकाळ. त्याही दिवशी पोराला सुट्टी होती, जोडून सुट्टी आलेली. बाप पेपर वाचत बसला होता. पोरानं दप्तर पाठीवर टाकलं, घंटी हातात घेतली. पोरग कंडक्टर खेळू लागलं. कालचा शब्द पोराच्या डोक्यात होता. पोरानं सुरू केलं, सुट्टे नसताना जर गाडीत बसले तर धक्का देऊन त्या खाली उतरवण्यात येईल. बाप असं पाहू लागलं, हे पोरग शिकून कुठं आलं. बापानं पेपर खाली ठेवला, दप्तर हिसकावलं, पोराच्या कानफडात मारली. पोरग जमिनीवर पडलं, थोडा वेळ रडलं. बाप पुन्हा पेपर वाचण्यात मग्न झाला. पुन्हा पोरग उठलं, पुन्हा दप्तर पाठीवर टाकलं, पुन्हा घंटे हातात घेतली आणि पोरानं पुन्हा सुरू केलं. आत्ताच एका मुळे आपली गाडी 10 मिनिटं जाग्यावर थांबली होती. आत्ता ज्यांना पंढरीला यायचे त्यांनी गाडीत बसा. माझा दृष्टांत संपला. हा शब्द पोराला कुठून मिळाला? कुठून मिळाला? बापाजवळून मिळाला. मग आपल्या पोरांनी जर अशा शिव्या देऊ नये वाटत असेल तर आपण दररोज 4 शिव्या दिल्या पाहिजे. बरोबर आहे? ध्यानात ठेवाय. आपलं आचरण मागच्या पिढीसाठी आदर्शदायी असावं.
त्यासाठी आपलं वागणं, आपलं बोलणं मर्यादेच. 2 गोड वाक्य सांगतो. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलायला शिकायचं. अजून एक गोड वाक्य सांगूनच जातो. जिभेला झालेली जखम काही दिवसात बरी होते, पण जिभेमुळे झालेली जखम आयुष्यभर तशीच राहते. म्हणून शब्दांचा वापर जपून करा. जिभेला जखम झाली तर होऊ द्या, पण जिभेमुळे दुसऱ्याला जखम होऊ देऊ नका. शस्त्रांचे वार कधी ना कधी बुजतात, पण शब्दांचे वार आयुष्यभर तसेच राहतात. जोग महाराज व्यंकट स्वामीच्या चरित्रातून आम्ही काय शिकलो, तर आचार विचार बोलण्याची मर्यादा या संतांच्या चरित्रातून आम्हाला शिकायला मिळाली, हे ध्यानात ठेवा. म्हणून जोग महाराज असतील, व्यंकट स्वामी असतील, अशा महात्म्यांना हात जोडून म्हणायचं, तुम्ही संत मायबाप कृपावंत. शेवटच्या काळामध्ये व्यंकट स्वामींचं पंढरपुरात वास्तव्य जास्त झालं. डॉक्टर भडकमकर म्हणून जिव्हाळ्याचे मित्र होते. मामासाहेब दांडेकरही सोबत होते. आता स्वामी सारखे आजारी पडू लागले. खूप प्रयत्न केले बरं करण्याचे. आता वयही 65च्या पुढं गेलं होतं, जवळजवळ 67कडे वय गेलं होतं. स्वामी म्हटले, हे पहा, मला कुठलाच औषधोपचार करू नका, माझ्यासाठी कुठला वैद्य आणि कुठला डॉक्टर आणू नका. आयुष्य माझं भजनामध्ये गेलंय, मला वाणीनं भजन घडू द्या. आणायचंच असेल तर भजन करणारे चांगले विद्यार्थी मठात आणा, त्यांना भजन करायला लावा आणि ते भजन ऐकायचं मला संधी द्या. व्यंकट स्वामीने हाताला धरून आळंदीला नेलेले मराठवाड्यातले 2 रत्न होते. एक ऐश्वर्य संपन्न संत राष्ट्रसंत भगवान बाबा आणि दुसरे वैराग्य महामेरू संत वामन भाऊ महाराज. वामन भाऊंचा पहाडी आवाज, भगवान बाबांचा गोड आवाज. मग हे हाताला धरून आळंदीला नेलेले, महाराजांच्या तालमीत घडलेले, एक भगवानगडाच्या गादीवर बसलेले, असे हे अधिकारी संत यांचे शिष्य. मग असे बोलवान भजन करा. पंढरपुरात बाबा भाऊ पोहोचले, आणखी काही विद्यार्थी पोहोचले आणि असं गोड भजन केलं महाराज. त्या भजनानं व्यंकट स्वामीच्या डोळ्याला धारा लागल्या. बस जीवनभर मी जे पेरलं ते आज या विद्यार्थ्यांच्या रूपानं उगवलं. मी केलेला परमार्थ फळाला आला. माझ्या तालमीत तयार झालेले हे विद्यार्थी आज महाराष्ट्र ढवळून टाकायला तयार झाले. गोड भजन. स्वामींनी भगवान बाबाकडे पाहिलं आणि सांगितलं, भगवान तो अभंग आळव ना. संतांना विनंती करायची आपल्याला, माझं आयुष्य फार राहिलं नाही, आता थोडंच आयुष्य राहिलंय, एकदा शेवटची विनवणी मला संतांना करू दे, मग जगाचा निरोप घ्यायला मी मोकळा होईल. आणि भगवान बाबांनी स्वामींच्या आज्ञेनं अभंग आळवला महाराज. शेवटची विनवणी संतजनी परिसावी. शेवटची विनवणी संत जनी परिसावी. शेवटची विनवणी संत जनी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलो काय, आता फार बोलू काय,
मन तृप्त झालं, डोळ्याला धारा लागल्या महाराजांच्या. मी कृतार्थ झालो. आता कधीही मरण आलं तरी मी तयार आहे. भगवान बाबा वामन भाऊ गावाकडे निघून गेले. काही काळ लोटला, तशातच स्वामींना अर्धांग वायू झाला. मग निनगुरकर मंडळींनी विचार केला, आता स्वामींना पंढरपुरात नको, गावाकडे आणूया. ज्ञानोबा माऊली कासारांच्या घरी स्वामींना ठेवण्यात आलं. खूप 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 सेवा केली स्वामींची सगळ्यांनी, गावकऱ्यांनी. स्वामी म्हणायचे, माझं जीवन तारेवरच्या कसरतीसारखं गेलंय. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, आयुष्यभर भगवत चिंतन अनुष्ठानात गेलंय. मी मरताना कोणाच्याही मांडीवर डोकं ठेवणार नाही. एका अधिकारी संतांच्याच मांडीवर डोकं ठेवून मरल. एकतर माझा भगवान तरी मला शेवटच्या काळात जवळ हवा, नाही तर माझा वामन तरी मला शेवटच्या काळात जवळ हवा. निरोप वामन भाऊकडे पोहोचला. स्वामी खूप आजारी पडलेत, त्यांचा शेवटचा काळ समीप आलाय. वामन भाऊ म्हणजे विरक्त शिरोमणी महात्मा. उमापूरला वामन भाऊंचं कीर्तन झालं. गेवराई तालुका, बीड जिल्हा. कीर्तन आटोपलं. रात्री बैलगाडीत बसून उमापूर ते गेवराई वामन भाऊ पोहोचले. रात्रभर बस स्टँडला त्या थांब्यावरती थांबले आणि सकाळी मिळेल ते वाहन पकडून बीडवरनं मांजरसुंबा आणि मांजरसुंब्यावरनं नेकनूरला पोहोचले. रात्री वामन भाऊ पोहोचले. हातात घेतला बंकट स्वामीने. माझा वामन आला. बस पांडुरंगा, माझं गारण ऐकलंस. मी आता कधीही मरायला मोकळा. माझ्या वामनाची मांडी मला डोकं ठेवायला मिळाली. माझा वामन विरक्त आहे. माझा वामन उभ्या मराठवाड्याचा भाऊ झालाय. वैशाख वद्य प्रतिपदा, शक्य 1966, इसवी सन 9 मे 1944, वयाच्या 67व्या वर्षी. सकाळी 8 वाजलेत. सूर्य आकाशात आलाय. आकाशातल्या सूर्याला भेटायला हा भक्तीचा सूर्य जायच्या तयारीला निघालाय. म्हणून बंकट स्वामींना उभ्या महाराष्ट्रामध्ये भक्ती सूर्य बंकट स्वामी महाराज म्हणून ओळखल्या जातं. आयुष्यभर भक्तीची कास धरली, ज्ञानाची कास धरली, समाजसेवा, संप्रदायाची सेवा केली. आणि वैशाख वद्य प्रतिपदेला 9 मे 1944ला सकाळी 8 वाजता वामन भाऊच्या मांडीवर डोकं ठेवलंय. दोन्ही हात जोडलेत. पांडुरंगाचं स्मरण केलं, माऊलींचं स्मरण केलं, तुकोबारायाचं ध्यान केलं. वामन भाऊंना सांगितलं, माझ्यासाठी एकदा ज्ञानोबारायांचं नाव घे, तुकोबारायाचं नाव घे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन चाललंय. शब्द कानावर ज्ञानदेव तुकारामचे पडतात. तोंडातून वामन भाऊंच्या ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम भजन चाललंय. बरोबर 8 वाजता जोडलेले हात ज्ञानदेव तुकाराम म्हणून स्वामींनी मान टाकून दिली भाऊंच्या मांडी. बोला बंकट स्वामी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज परंपरेतली ही दिव्य विभूती जगाचं कल्याण करून हे लोकाचा निरोप घेती झाली. भक्ती म्हणजे काय हे समजून घेण्याकरता बंकट स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून आपल्याला एकच म्हणावं लागेल, तुम्ही संत माय बाप कृपावंत. 2 मिनिटं संकीर्तन करून आजच्या चिंतन सेवेला याच ठिकाणी विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बंकट स्वामी महाराज की जय। आजचा कथा भाग उत्तम झाला. सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ गाथा निर्माण करत तळागाळातल्या भाविकांपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा पोहोचवण्याचं अत्यंत मोलाचं योगदान देणारे सद्गुरू श्री बंकट स्वामी महाराज, त्यांच्या कार्याबद्दल आजच्या कथेमधून आपण समजून घेतलं आणि हे कार्य किती मोलाचं आहे, केवढं मोठं आहे याबद्दलची जाणीव आपल्याला पुन्हा एकदा झाली. त्यांच्या कार्यापुढे आपण पुन्हा एकदा नतमस्तक होऊया, त्यांना त्रिवार वंदन करत या भागापुरतं इथेच थांबूया. उद्याच्या भागामध्ये देखील आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण संत विचारधारा याबद्दल जाणून घेता येणार आहे, त्यामुळे प्रत्येक भाग आवर्जून बघा. या भागापुरतं इथेच थांबते. उद्या आपली भेट होईल सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.